गोपाल कृष्ण भगवान की. फार मोठं अगाध चरित्र बलीचं आहे. बलिराजा खूप मोठा दानवीर होता, दानशूर होता आणि त्याच्या जी कीर्ती आहे ना, ही कीर्ती अवघ्या त्रैलोक्यामध्ये पसरली होती. त्यामुळे काय झालं की सर्व जे देवता आहेत ना, हे भगवान परमात्म्याकडे गेले आणि परमात्म्याला सांगू लागले, देवा बली सात्विक जरी असेल तरी राक्षस कुळामध्ये जन्माला आलेला आहे आणि विशेष करून राक्षस कुळामध्ये जन्माला आल्यामुळे त्याची कीर्ती जगभर पसरलेली आहे. एक दिवस असा येईल की जिकडे तिकडे राक्षसांचं राज्य असेल. आणि म्हणून देवांच्या विनंतीला मान देऊन आज भगवंताने बलीच्या उद्धारासाठी अवतार घ्यायचं ठरवलं आणि भगवान परमात्म्याने वामन रूपामध्ये, बटुकेश्वर रूपामध्ये कश्यप महामुनी आणि देवमाता आदिती यांच्या उदरी अवतार घेतला. एक दिवस काय झालं की बलिराजाने नर्मदा नदीच्या तीरावर बृहत कच्छ तीर्थ क्षेत्रा ठिकाणी एक भल्या मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं बघा. आणि त्या आयोजनामध्ये आपल्या यज्ञ मंडपामध्ये जर कोणी दान मागायला आलं, बलीचं एक वैशिष्ट्य होतं, त्याच्याकडे जो कोणी दान मागण्यासाठी यायचा ना, तो कधीच रिकाम्या हाताने परत गेला नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्याने बटुकेश्वर रूप धारण केलं आणि बलिराजाच्या यज्ञ मंडपाच्या समोर दान मागण्यासाठी येऊ लागले. ज्या वेळेला भगवान परमात्मा बटुकेश्वर रूपामध्ये बलिराजाच्या यज्ञ मंडपामध्ये दान मागण्यासाठी येऊ लागले ना, येत असताना बलिराजाची असणारी जी मुलगी आहे तिचं नाव रत्नमाला. या रत्नमालेने भगवान परमात्म्याचं ते रूप पाहिलं आणि रत्नमालेला अतिशय आवडलं भगवंताचं रूप. कुरडे कुरडे केस होते भगवंताचे, यज्ञोपवीत गळ्यामध्ये धारण केलं होतं, पायामध्ये खडावा होत्या, नाजूक असे डोळे भगवंताचे आहेत, हातामध्ये कमंडलू धारण केलं होतं आणि अतिशय सुंदर असं जे रूप आहे ना, हे भगवान परमात्म्याचं जेव्हा रत्नमालेने पाहिलं तेव्हा रत्नमालेच्या मनामध्ये भगवंताच्या विषयी मातृप्रेम निर्माण झालं. रत्नमाला मनामध्ये असा विचार करू लागली की किती सुंदर हा मुलगा आहे. याची आई ज्या वेळेला याला स्तनपान करत असेल ना, तेव्हा याच्या आईला किती आनंद वाटत असेल. आणि सहज मनामध्ये विचार आला की एवढा सुंदर मुलगा जर मला झाला ना, तर मी देखील मोठ्या प्रेमाने याला स्तनपान करेन. बघा, ज्याच्याविषयी मनोगत आणि या ठिकाणी रत्नमालेचं झालं ना, ज्याच्याविषयी हे विचार रत्नमालेच्या मनामध्ये आले ना, तो आहे जगाचा मालक. आणि त्याचं एक ब्रीद आहे, शुद्ध अंतःकरणाने ज्याच्याविषयी इच्छा निर्माण कोणी करेल ना, तर त्याची समोरच्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय भगवान परमात्मा राहत नाही. रत्नमालेने जेव्हा इच्छा केली ना की असा सुंदर मुलगा मला जर झाला तर मी मोठ्या प्रेमाने त्याला स्तनपान करेन. शुद्ध इच्छा होती, सात्विक होती. आश्चर्य एक झालं की भगवान परमात्म्याच्या विषयी रत्नमालेच्या मनामध्ये हे विचार आल्यानंतर रत्नमाला कुमारी असूनही तिच्या स्तनामध्ये दूध आलं. तेथून भगवंत समोर निघाले आणि ज्या ठिकाणी बलिराजाचा यज्ञ चालू होता ना, त्या ठिकाणी भगवान परमात्मा यज्ञ मंडपाच्या समोर येऊन उभे आहेत. भिक्षा मागण्यासाठी आले. भिक्षा. आज एका भक्तासाठी भगवान परमात्म्याला, जगाच्या मालकाला आज भिकाऱ्याचं रूप धारण करावं लागलं, भिक्षेकरूचं रूप धारण करावं लागलं. आणि बलिराजाच्या यज्ञ मंडपाच्या समोर आले आणि त्या ठिकाणी बलिराजाच्या यज्ञ मंडपासमोर भिक्षा मागतात. ओम भिक्षां देहि. जो भिक्षा मागतो तो कोण आहे?
जगाचा मालक आहे, पूर्ण जग त्याच्या ताब्यामध्ये आहे. पण आज मात्र तेरे द्वारे खडा भगवान, तेरे द्वारे खडा भगवान, भगत भर दे रे जोड़ी, भगत भर दे रे जोड़ी. तेरा होगा बड़ा ऐसा, तेरा होगा बड़ा ऐसा, युग युग रहेगी तेरी शान, भगत भर दे रे जोड़ी, भगत भर दे रे जोड़ी. डोल रही है धरती सारी, डोले गगन में सारा, भीख मांगने आया तेरे द्वार, जगत का पालनहारा रे, जगत का पालनहारा. मैं आज तेरा मेहमान, मैं आज तेरा मेहमान, युग युग कर ले रे पहचान, भगत भर दे रे जोड़ी, भगत भर दे रे जोड़ी. आज लुटा दे सर्वस्व अपना, मान ले कहना मेरा, मिट जाएगा पल में तेरा जन्म जन्म का फेरा रे, जन्म जन्म का फेरा. तू छोड़ सकल अभिमान, छोड़ सकल अभिमान, रे रे तुम बुआना, भगत भर दे रे जोड़ी, भगत भर दे रे जोड़ी, भगत भर दे रे जोड़ी. जगाचा मालक आहे, पण आज भक्ताच्या दारामध्ये तेरे द्वारे खडा भगवान, भगत भर दे रे जोड़ी. भीक मागण्यासाठी उभा आहे. देवाला भिकारी बाबा लागलं. बलिराजाच्या कानावर शब्द पडले, ओम भिक्षाम देही. बलिराजा आला, येऊन पाहतो तर कोणीतरी भिक्षे करू दारासमोर उभा आहे. त्यावेळेला बलिराजाने काय केलं की बलिराजाची पत्नी विंध्यावली या ठिकाणी भगवान परमात्म्याचे बलिराजा पाय धुत होते. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्याचे बलिराजा पाय धुत होते ना, विंध्यावली पाणी टाकत होत्या आणि बलिराजा पाय धुत होते, तर भगवान परमात्म्याच्या सौंदर्याचं स्वरूप सांगितलंय, वर्णन सांगितलंय. किती सुंदर होते भगवंत, की भगवान परमात्म्याच्या पायाच्या अंगठ्याच्या नखामध्ये
दुसरा बलिराजा आणि दुसरी विंध्यावली दिसत होते. एवढं भगवान परमात्म्याच्या पायाच्या अंगठ्याचं नख सुंदर होतं. मग ज्याच्या पायाच्या अंगठ्याचं नख एवढं सुंदर आहे तो किती सुंदर असला पाहिजे. आणि जेव्हा पाद प्रक्षालन केलं त्यावेळेला बलिराजा भगवंताला म्हणू लागले, मागा, काय मागायचं आहे. भगवंत म्हणले, बली, दान देत असताना तसं नाही रे दान देत. दान देण्याचा नियम आहे. दान देण्यासाठी ज्याला दान द्यायचं आहे त्याने काय करायचं की हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडला पाहिजे आणि मग दान दिलं पाहिजे, तर ते दान पावन होते, अन्यथा दान पावन होत नाही. चालेल म्हणले, ठीक आहे. आता इकडे शुक्राचार्यांनी पाहिलं की जो दान मागण्यासाठी आला ना तो कोणीतरी दुसरा तिसरा कोणी नाही आहे म्हणले, सामान्य भिकारी आहे का, तो जगाचा मालक आहे म्हणले. आणि आज हा जर बलिराजाकडे दान मागायला आला तर याच्या पाठीमागे याचा काहीतरी फार मोठा हेतू असला पाहिजे. शुक्राचार्य आले, बली, याला दान देऊ नको बरं का. गुरुजी, अहो, दान देणे हा तर माझा धर्म आहे. कारण आयुष्यामध्ये आजपर्यंत माझ्या दारामधून कोणीच परत गेलं नाही रिकाम्या हाताने. आणि हा जर आज रिकाम्या हाताने परत गेला ना तर माझ्या नावाला एक कलंक लागेल. शुक्राचार्य विचार करतात, म्हणले, आपण किती सांगितलं तरी बरी ऐकणार नाही. पण जोपर्यंत हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडत नाही तोपर्यंत दान देण्याचा कार्यक्रम पूर्ण होणार नाही. आणि शुक्राचार्याने काय केलं की ज्या झारीच्या तोटीमध्ये पाणी, ज्या झारीमधून पाणी बलिराजा घेणार ना त्या झारीच्या तोटीमध्ये जाऊन बसले सूक्ष्म रूप धारण करून. आणि संकल्प सोडण्यात असताना बलिराजा झारीच्या मधलं पाणी हातावर घ्यायचा जेव्हा प्रयत्न करतात ना तेव्हा पाणी हातावर पडत नाही. आता पाणी पडत नाही म्हणून भगवान परमात्मा बलीला म्हणू लागले, बली, अरे त्या झारीच्या तोटीमधून हातावर पाणी पडत नाही, मला असं वाटतं त्या झारीच्या तोटीमध्ये काहीतरी अडकलंय. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी एक गवत पडलेलं होतं, त्या गवताची काडी जी आहे ना ही बलीच्या हातामध्ये दिली. म्हणले, ही टोचून पहा म्हणले, त्यामध्ये कचरं असेल ते निघून जाईल. बलीने काय केलं, ती गवताची काडी जी आहे ना ही झारीच्या तोटीमध्ये टोचली आणि टोचल्यानंतर परत हातावर पाणी घेऊ लागला तर हातावर पाण्याच्या ऐवजी रक्ताची धार पडलेली. आश्चर्य झालं बलीला. बली पाहतो तर आपल्या या झारीच्या तोटीमध्ये आपले स्वतःचे गुरु शुक्राचार्य, आणि ही गवताची काडी टोचल्यामुळे काय झालं तर त्यांचा जो डोळा आहे हा डोळा आंधळा झाला, तो फुटला. आता शुक्राचार्य आंधळे का झाले? बली जो धर्म करत होता, दान करणे हा धर्म आहे, बली जो धर्म करत होता त्या धर्माला आड शुक्राचार्य आले म्हणून शुक्राचार्यांना आंधळ व्हावं लागलं. आड आला म्हणून फोडीला डोळा, बळीने आंधळा शुक्र केला. म्हणून शास्त्रकार म्हणतात, कधी कोणी धर्म करत असेल ना, कधी कोणी दान करत असेल ना तर त्याला आड जाऊ नये. बलीने हातावर पाणी घेतलं, संकल्प सोडला आणि बली म्हणू लागले, काय मागायचंय ते मागून घ्या. तेव्हा भगवान परमात्मा म्हणू लागले, बली, मला दुसरं तिसरं काही नको, माझ्या पावलांनी 3 पावलं भूमी मला दान दे. तेव्हा बलिराजा हसायला लागले. आता बलिराजा का हसले? कारण वामन भगवंताचं रूप जे आहे ना अगदी लहान होतं, बटुकेश्वर होतं, एवली पावलं होती. बलिराजा विचार करतो, म्हणले, याच्या पावलाने 3 पावलं भूमी म्हणजे भरेल तरी किती. बलिराजा म्हणतो, अरे तुम्हाला जर मागायचंच होतं एवढा मोठा संकल्प करण्याची काय गरज होती? म्हणले, संकल्प सोडा आणि येऊ करा तेऊ करा. तुम्हाला जर तसं मागितलं असतं तर मी अर्ध राज्य दान देऊन टाकलं असतं. तुम्ही काय मागितलं तर 3 पावलं भूमी. भगवंत म्हणू लागले, बली, अरे तेवढं जेवढं मागितलं तेवढं तर देऊन पहा, पुढचं पुढे पाहू ना. मग चालेल म्हणले, तुम्हाला लागेल तेवढी भूमी तुम्ही घेऊ शकता. आणि जेव्हा बलिराजाने हो म्हटलं ना तेव्हा वामन भगवंताने आपल्या रूपाचा विस्तार करायला सुरुवात केली. एवढा विस्तार केला
की वामन भगवंताने 2च पावलांमध्ये त्रैलोक्य आटवून टाकलं, तिसरं पाऊल ठेवायला जागाच शिल्लक राहिली नाही. आता बलिराजाला वामन भगवंत म्हणू लागले, बली तिसरं पाऊल कुठे ठेवू? बलिराजा म्हणू लागला, देवा दान देणाराने सर्व काही दानामध्ये देऊन टाकलं असेल, त्याच्याकडे काही शिल्लक नसेल, पण दान देणारा जो व्यक्ती आहे तो मात्र स्वतंत्र आहे. तुम्ही तिसऱ्या पावलाची चिंता करता का? तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. त्यावेळेला भगवान परमात्म्याने बलिराजाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि बलीला पाताळामध्ये घातलं. नाही का? तुका म्हणे बळी तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, जीव दिला पाया तळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी. बळीच्या डोक्यावर भगवान परमात्म्याने पाय दिला, बळीला पाताळामध्ये घातला. आता कधी कधी लोक प्रश्न उपस्थित करतात, ज्याच्याकडे देव दान मागायला गेला ना, ज्याच्याकडून दान घेतलं त्यालाही पाताळामध्ये घालावं. जनाबाईनं तो अभंगच लिहून टाकला पूर्ण. धुंद झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत असे, आता दान देणं हे पुण्य आहे का पाप आहे? पण पुण्य केल्यानंतरही त्याला पाताळात घातलं. आता बळीला पाताळात का घातलं याचं कारण वेगळं आहे. पाताळात घालण्यापाठीमागचं कारण वेगळं. कारण भगवान परमात्मा विनाकारण कोणत्याच गोष्टी करत नाही, काहीतरी कारणच असते प्रत्येक गोष्टी मागे कारण. आता बलीला पाताळात घालण्यापाठीमागचं विशेष कारण आहे, कारण भगवान परमात्म्याचा हेतू हा असतो की माझ्या भक्ताने केलेली प्रतिज्ञा लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल, या प्रयत्नामध्ये भगवान परमात्मा सतत असतो. आणि म्हणून हाच हेतू बलीला पाताळामध्ये घालण्यापाठीमागचा आहे. कारण हा बली सामान्य नव्हता. हा बली जो आहे ना, हा मागच्या अवतारामध्ये क्षीरसागरामध्ये कासवाच्या रूपात राहत होता. आणि जेव्हा कासवाच्या रूपामध्ये राहत होता तेव्हा या कासवाची अशी इच्छा व्हायची की आपण नितांत भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहतो. जिथं आपण राहतो तिथं क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर भगवान परमात्मा पोहोडलेले. आणि एवढे मोठे भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहत असताना आपण जर भगवंताची सेवा केली नाही तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे?
आणि म्हणून हा जो कासव आहे हा नेहमी भगवान परमात्म्याच्या सेवेसाठी भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण नेमकं असं व्हायचं, हा जेव्हा भगवंताच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा ना, तेव्हा जी लक्ष्मी आहे ही लक्ष्मी आणि जो शेष आहे ना हा शेष, हे मात्र त्या कासवाला जवळ येऊ देत नव्हते. एखाद्या वेळेला कासव जवळ जायचा प्रयत्न करायचा तर लक्ष्मी त्याला हाकलून लावायची. एखाद्या वेळेला लक्ष्मीचं लक्ष नसलं तर शेष फम करायचा आणि त्या कासवाला लांब ढकलून द्यायचा. असं करता 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 त्या कासवाचं आयुष्य संपून गेलं. शेवटचा क्षण जवळ आला आणि जेव्हा शेवटचा क्षण जवळ आला त्यावेळेला कासव जो आहे हा कासव मनामध्ये विचार करू लागला की आपलं एवढे मोठे भगवंताच्या सानिध्यामध्ये पूर्ण आयुष्य घालवलं, पण एकही दिवस आपण भगवंताच्या पायाची सेवा नाही करू शकलो. धिक्कार असो आपल्या जीवनाचा की एवढं आयुष्य संपलं पण भगवंताची सेवा आपल्याला नाही घडली. त्याला कारणीभूत कोण आहे? हा शेष आणि ही लक्ष्मी. तर कासव जो आहे हा ऐन शेवटच्या क्षणाला एक संकल्प करतो बघा, मी देखील भगवंताचा भक्त आहे, आणि शेवटच्या क्षणाला हा संकल्प करतो की एक दिवस असा येईल की ज्या दिवशी ज्या लक्ष्मीने आणि शेषाने मला भगवंताच्या पायाची सेवा नाही ना करू दिली, त्या भगवंताच्या दोनही पायांची सेवा मी एकटा करीन, आणि ज्या लक्ष्मीने आणि शेषाने मला सेवा नाही करू दिली त्या लक्ष्मीला आणि शेषाला तटस्थ उभा ठेवीन. एकटाच सेवा करीन आणि दोघांना देखील तटस्थ उभा ठेवीन, ही प्रतिज्ञा केली कासवानं. आता त्याचा तो जन्म संपला, बलीचा अवतार घेतला आणि बलीच्या जन्मामध्ये भगवंताच्या दोनही पायांची सेवा कासवाने बलीच्या रूपात केली. पण प्रतिज्ञा काय होती? लक्ष्मीला आणि शेषाला तटस्थ उभा ठेवीन. आता ज्या अवतारामध्ये, वामन अवतारामध्ये बलीने त्या दोनही पायांची सेवा केली, तर प्रतिज्ञा दोनही पायांची सेवा केली हे ठीक आहे, पण त्या जन्मामध्ये त्या अवतारामध्ये लक्ष्मी आणि शेष भगवंताच्या सोबत नव्हते. भगवंत एकटेच होते. संकल्प पूर्ण झाला का? प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली. पण भगवंताचं ब्रीद आहे, भगवंताची लवकरात लवकर प्रतिज्ञा कशी पूर्ण करता येईल. आणि म्हणून या अवतारामध्ये बलीला पाताळात घातलं आणि दुसरा जो जन्म आहे, तिसरा जो जन्म आहे कासवाचा, हा राम अवतारामध्ये केवटाच्या रूपात झाला. आणि जेव्हा केवटाच्या रूपामध्ये तो जन्माला आला त्यावेळेला त्याला माहिती पडलं की प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास कैकेयी मातेने जाहीर केला. आता त्याला वाटलं की रामाला जर वनवासामध्ये जायचं असेल तर जाणार कुठून? नदी पार करूनच जावं लागेल. पण भगवंत जेव्हा नदी पार करण्यासाठी नदीच्या तीरावर येतील आणि अनेक नावाडी त्या ठिकाणी असतील ना, तेव्हा आपण जर अडून बसलो तर इतर जे नावाडी आहे ना, इतर नावाच्या कोणीही नावेमध्ये भगवंत निघून जातील. म्हणून हा जो केवट आहे ना, हा केवट आदल्या दिवशी संध्याकाळी सर्व नावाड्यांच्या घरी गेला आणि प्रत्येकाला विचारू लागला. प्रत्येकाला विचारायचा म्हणजे तुला किती मजुरी पडते रोज? कोणी म्हणत होतं 500 रुपये पडते, कोणी म्हणत होतं 400 रुपये पडते, कोणी म्हणे 600 रुपये पडते. हे घे तुझी मजुरी आताच घेऊन टाक, पण उद्या नाव हाकायला नदीवर यायचं नाही. एकाही नावाड्याला नदीवर दुसऱ्या दिवशी येऊ दिलं नाही, एकटाच. आता सर्वांना आयती जर मजुरी भेटू राहिली तर कशाला नावं हाकायला जाणार आहे? सर्वांनी आपल्या आपल्या नावा काठावर बांधून ठेवल्या आणि केवट एकटाच लांब बसलेला आहे. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण दादा हे नदी पार करण्यासाठी नदीच्या काठावर आले आणि पाहतात तर सर्वांच्या नावा बांधलेल्या आहेत. कोणीच नावाडी त्या ठिकाणी नाहीये, एकटाच केवट लांब बसलेला होता. केवटाला आवाज दिला, धावत आला ना केवट. बोला ना, काय म्हणता? म्हणले काही नाही, आम्हाला पलीकडच्या तीरावर जायचं आहे. चालेल ना, काही अडचण नाही, त्यासाठी तर मी इथं बसलेला आहे. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र नावेमध्ये बसण्यासाठी निघाले ना, त्यावेळेला केवट म्हणतो थांबा थांबा थोडा वेळ. काय झालं? तुम्ही अयोध्येच्या राजा दशरथाचे मुलगा आहात ना, राम आहात? म्हणले हो. म्हणले मग तुम्हाला तसं नाही बसता येणार नावेत. म्हणले मग?
मला आधी तुमचे पाय धुवावे लागतील. म्हणले पण का? अहो मी ऐकलेलं आहे म्हणले की तुमच्या पायाचा स्पर्श झाल्यामुळे दगडाची स्त्री झाली होती. नाही, एवढा मोठा तुमच्या पायाचा प्रताप आहे. आणि मग जर कदाचित तुमच्या पायाच्या स्पर्शामुळे माझ्या नावेची बाई झाली तर मग आधीच तर घरची करते देवा देवा, दुसरीला कुठं साडी चोळी शिवा. एकीची तर पंचायत आहे म्हणले, दुसरी जर बाई झाली, नावेची बाई झाली, एक तर पोटाचं साधनही जाईल आणि दुसरी बाई घरी हजर होईल. आता काय करावं? त्यासाठी म्हणले मला तुमचे पाय धुवावे लागतील. बरं चालेल, ठीक आहे. आता यानं काय केलं, पाय धुण्यासाठी घरी धावत गेला आणि घरून कोपर घेऊन आला. तर कोपर त्यानं चांदीचा नाही आणला, सोन्याचा नाही आणला, तो कोपर घेऊन आला लाकडाचा. आणि कोपरही असा आणला का एकच पाय त्या कोपरामध्ये बसला पाहिजे, दोन्ही पाय नाही. आता लाकडाचा कोपर यासाठी आणला, त्याला वाटलं चांदीचा कोपर आणला किंवा सोन्याचा कोपर आणला तर एक दिवस आपण देवाचे पाय त्या कोपरामध्ये धुवू आणि ते जे पाणी आहे ते पाणी आपण एक दिवस स्वयंपाकामध्ये घालून आपण ते भगवंताचे रजकण जे आहे ना हे आपल्या जेवणाद्वारे आपल्या पोटामध्ये घेऊ. तर लाकडाचा कोपर आणला आणि लाकडाच्या कोपरामध्ये देवाच्या पायाचं जे पाणी आहे ना ते जर आपण त्या लाकडाच्या कोपरामध्ये जिरवलं आणि दररोज त्या लाकडाच्या कोपरामध्ये आपण जो स्वयंपाक बनवू ना तर दररोज जेवणाद्वारे भगवंताच्या पायाची धूळ आपल्या पोटामध्ये जाईल. हा खूप हुशार होता. तो कोपर आणला आणि भगवंताला त्या पाय धुवण्यासाठी येतात तिथं उभं करायला सुरुवात केली तर भगवंताचा एकच पाय त्या कोपरात बसत होता. आता एक पाय धुतला आणि दुसरा पाय त्या कोपऱ्यामध्ये ठेवण्यासाठी पहिला पाय जमिनीवर टेकवायला लागले तेव्हा केवट म्हणायला लागला, देवा तो पाय जमिनीवर टेकवू नका. का बरं? अरे म्हणले मी आताच तर तो पाय धुतला आणि तो पाय जर तुम्ही जमिनीवर टेकवला आणि त्याला जर माती लागली, ती माती माझ्या नावेला लागली तर नावेची बाई होऊन जाईल ना. म्हटले मग कसं करायचं? एका पायावर किती वेळपर्यंत उभा राहू मी? म्हणजे तुला कोण म्हणतं एका पायावर वेळपर्यंत उभा राहा? तुला जर उभं राहता नसेल येत तर मग निदान माझ्या डोक्याचा आधार घे. कारण त्याला माहिती होतं जगाच्या मालकाचा हात जर डोक्यावर पडला तर त्याला कुठल्याच गोष्टीची कमी राहणार नाही. एवढा हुशार होता. आणि अशा प्रकारे भगवंताचे पाय वगैरे केवटाने धुतले. दोनही पायांची सेवा केवटाच्या रूपामध्ये या ठिकाणी झाली. आणि जी सीता आहे आणि लक्ष्मण दादा आहे ते दोघंचे दोघं तटस्थ उभे आहेत. आज या ठिकाणी कासवाने केलेला जो संकल्प आहे हा संकल्प या ठिकाणी पूर्ण झाला. आणि तेव्हा कुठे प्रभू रामचंद्र सीतामाई आणि लक्ष्मण दादांना नावेमध्ये बसवून आणि केवटाने पलीकडच्या तीरावर नेऊन ठेवले. असं म्हटलेलं आहे एका ठिकाणी की माणसाने जेवणामध्ये आल्यानंतर खूप मोठा श्रीमंत असेल काही हरकत नाही, पण असा मनामध्ये कधी विचार आणू नये की आपलं कोणाच्या सोबत कधी काम पडत नाही. आयुष्यामध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या सोबत प्रत्येकाला काम पडत असतं. एवढा मोठा जगाचा मालक होता, काय कमी होतं त्याच्याकडे? पण जगाचा मालक असूनही आज या ठिकाणी एका केवटाच्या सोबत देवाला काम पडलं नाही का? म्हणून तर एका गीतकाराने म्हटलेलं आहे ना, कभी कभी भगवान को भी, कभी कभी भगवान को भी भक्तों से काम पड़े, जाना था गंगा पार प्रभु वट की नाव चढ़े, जाना था गंगा पार प्रभु वट की नाव चढ़े.
गंगा तट आए, राम लखन गंगा तट आए। केवट मन ही मन हर्षाए, घर बैठे प्रभु दर्शन पाए, घर बैठे प्रभु दर्शन पाए। हाथ जोड़ के प्रभु के आगे, हाथ जोड़ के प्रभु के आगे केवट मगन खड़े। जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े, जाना था गंगा पार प्रभु केवट की नाव चढ़े। कधी कधी देवाला देखील भक्ताच्या सोबत काम पडत असते, फक्त भक्ताचंच काम देवाकडे असते असं नाहीये। आणि अशा प्रकारे जेव्हा पलीकडच्या तीरावर भगवंताला जेव्हा केवटाने सोडून दिलं ना, भगवंत नावेच्या खाली उतरले। आता भगवंताच्या जवळ काहीच नव्हतं मोबदला देण्यासाठी, आणि भगवंताने सीतेच्याकडे पाहिलं तेव्हा सीतेच्या बोटामध्ये एक, हाताच्या बोटामध्ये एक अंगठी होती, ती अंगठी सीतेने काढली आणि भगवंताच्या जवळ दिली। आणि भगवंत केवटाला देण्यासाठी हात पुढे करतात, तर केवट म्हणले काय देवा काय आहे? अरे म्हणले तुझा मोबदला आहे हा, तू आम्हाला पलीकडच्या तीरावरून या तीरावर आणून सोडलं ना, तुझा हा मोबदला आहे। नको नको देवा, तुझ्याकडून मोबदला नकोय मला। पण का? केवट म्हणतो देवा जातीवाल्याकडून जातीवाला काही घेत नसतो। आणि देवाला रागाला देव म्हणू लागले, केवटा तू आणि मी जातीचा कसा रे, एका जातीचे? म्हणले देवा तुम्हाला राग आला का? म्हणले राग येण्यासारखी गोष्ट नाही तर काय, मी क्षत्रिय, हा तू केवट नावाडी, आणि तू मी एका जातीचे कसे काय? तसं नाही हो देवा, वास्तविक पाहता विचार जर केला तर तुमचा व्यवसाय मोठा असेल काही हरकत नाही, माझा व्यवसाय छोटा असेल पण व्यवसाय मात्र एकच आहे। तू काय करतो? भवसमुद्रामधून या काठावरून आम्ही तुझ्या नावाच्या नौकेद्वारे पलीकडच्या तीरावर तू जीवाला सोडून देतो, आणि मी सामान्य नदीच्या या काठावरून त्या काठावर जीवाला सोडून देतो। मग तुझा आणि माझा एकच व्यवसाय, मग आपण जातीचे नाही का? तेव्हा मात्र सांत्वना केली भगवंताची केवटाने। पुढे भगवान गोपाल कृष्णाच्या जन्माचं वृत्तांत देखील या ठिकाणी आलेलं आहे। महाराजांनी या ठिकाणी सांगितलेले की यदू काळोकुडामध्ये ज्या राजाच्या नावावरून यादव कुळाला यादव असं नाव पडलेलं आहे, यदुकुळामध्ये 32व्या पिढीत एक सातवत नावाचा राजा जन्माला आला, आणि या सातवत नावाच्या राजाला 6 मुलं झाली होती, त्यातले 2 मुलं म्हणजेच एक अंधक आणि दुसरा वृष्णी। बंद केलंच चालेल, बंद करून वृष्णीचा वंश सांगितलेला आहे की वृष्णीच्या नंतर 11 पिढ्या झाल्या, 11व्या पिढीमध्ये देवबाहू नावाचा